वर्कआउट प्रॉपर करतो आणि डाएटही प्रॉपर फॉलो करतो, पण कधी कधी आपल्यावर असलेला स्ट्रेस आपल्या फॅट लॉस गोलवरती गपचूप अफेक्ट करत असतो आणि आपल्याला कळतही नाही. हाय, माय सेल्फ स्वप्नेश आणि आय एम अ पर्सनल ट्रेनर अँड अ स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट बाय प्रोफेशन. आणि आज आहे आपल्या चेसिंग ड्रीम फिजिक चॅलेंजचा डे 150. तर जेव्हा जेव्हा आपली बॉडी हाय स्ट्रेसमध्ये असते तेव्हा तेव्हा कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो आणि हा स्ट्रेस हार्मोन जर वरच राहिला तर बॉडी फॅट स्टोरेज वाढवते, खास करून बेली फॅटवर, आणि सोबत मसल रिकव्हरी स्लो होऊन जाते आणि मग डिस्टर्ब स्लीप, शुगर क्रेविंग्स आणि लो एनर्जी, आणि या सगळ्यामुळे वर्कआउटचा परफॉर्मन्स डाऊन. आता पर्सनली मी अशा सिच्युएशन्सना अवॉइड करण्यासाठी कमीत कमी 7 तासाची झोप घेतो आणि कधी कधी तीही पूर्ण नाही झाली तर दुपारी एक छोटासा नॅप घेऊन ती कव्हर करायचा प्रयत्न करतो. डेली ॲटलीस्ट अर्धा तास वॉक, मोस्टली आफ्टर डिनर. वीकमधले ॲटलीस्ट 6 दिवस तरी 100% डाएट फॉलो करायचा प्रयत्न करतो. हे बघा, मलाही कळतं आहे की आपल्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये हे सगळं करणं पॉसिबल नाही आहे, पण या सगळ्यामधलं कमीत कमी 80% जरी फॉलो केलं नाही तर आपल्याला रिझल्ट्स मिळणं शक्यच नाही आहे. सो नेहमी फक्त आपल्या वर्कआउटकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या बॅलन्स लाईफस्टाईलकडे लक्ष देणं जास्त बेनिफिशियल ठरेल. आता तुम्ही तुमच्या बॅलन्स लाईफस्टाईलकडे लक्ष द्या आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.